नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा प्रकारचे प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. नदीचा समानार्थी शब्द या ठिकाणी सरिता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. न्याय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? न्याय अन्याय, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले. दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? दुवा भासतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. आहे, होता, गेला, आला. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व शब्द बघा क्रियापद या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. मी गावाला जाईन. बघा या ठिकाणी वाक्य आहे मी गावाला जाईन. बघा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल. साधा भूतकाळ, म्हणजे साधा भविष्यकाळ, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? शक्ती सामर्थ्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 सामर्थ्य. बघा हा शब्द शक्ती या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी का अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कसलीही अपेक्षा नसणारा. बघा कसलीही अपेक्षा नसणारा म्हणजे काय असतो? निरपेक्ष, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले. गाशा गुंडाळणे. बघा अशा प्रकारचा आहे. योग्य अर्थ सांगा. गाशा गुंडाळणे म्हणजे काय असतो? निघून जाणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय. जाहीर, मंजूर, खर्च. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. फारसी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काळा तिखट भित्रा. बघा तो काळा आहे. भाजी तिखट आहे, हा भित्रा आहे. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर विशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा मी चित्रपट पाहत जाईन. बघा मी चित्रपट पाहत जाईन. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? जाईन म्हटलं काय असतो? भविष्य काळ, पण कोणता? पाहत जाईन. मग कोणता यायला पाहिजे? पाहत जाईन. रीती भविष्य काळाचं वाक्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण? सूर्यास्त हा शब्द सूर्यास्त बघा या शब्दामध्ये स्वर संधी अशा प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा देवाने या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाने. ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. ने एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा शंकर केशव कानेटकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. शंकर केशव कानेटकर कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. गिरीश. बघा यांचे या ठिकाणी हे बघा बघा गिरीश शंकर केशव कानेटकर यांचं गिरीश या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? तर योग्य उत्तर काय असेल? मीठ भाकरी, म्हणजे स्त्रीलिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी शब्दाच्या शेवटी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? काही तपशील द्यायचा असल्यास कोणतं उत्तर असेल? विसर्ग, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. बघा या ठिकाणी गुण या ठिकाणी एक शब्द आहे. शुद्ध शब्द ओळखा. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे गुण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दोन शब्द जोडताना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात?
दोन शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? योग्य उत्तर काय पाहिजे? संयोग चिन्ह म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढीलपैकी सार्वनामिक विशेषण ओळखा. सार्वनामिक विशेषण ओळखा. बघा योग्य उत्तर कोणतं असेल? बघा सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. असली पुस्तके म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य सार्वनामिक विशेषण या ठिकाणी असेल उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अननस बिजाघरी. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अननस आणि बिजाघरी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? योग्य उत्तर काय असेल? पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, खाली समोर पर्यंत वर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? झाडाखाली, झाडासमोर, झाडापर्यंत, झाडावर. बघा जे शब्द शब्दाला लागून असतात त्यांना आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गरज सरो. बघा या ठिकाणी एक रिकामी जागा आहे, मन पूर्ण करायची आहे. गरज सरो. बघा या ठिकाणी वैद्य मरो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या रिकाम्या जागेमधला शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा या ठिकाणी वाक्य काय विचारलंय? ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते अशा प्रकारचं एक वाक्य आहे, याचा प्रयोग ओळखा. बघा कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल हे? तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलं? सूर्योदय. बघा या ठिकाणी योग्य संधी विग्रह आपल्याला करायचा आहे. सूर्योदय. बघा पीवायक्यू प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण सूर्योदय संधी योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. सूर्य प्लस उदय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील वाक्याचा प्रकार सांगा. जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा येतो ते वाक्य कोणतं असतो? मिश्र वाक्य असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलगा चांगला खेळतो. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. बघा या वाक्यामधला चांगला हा शब्द कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुलगा चांगला खेळतो. क्रियाविशेषण, अधिविशेषण, गुणविशेषण, सार्वनामिक विशेषण. बघा मुलगा चांगला खेळतो. चांगला काय आहे? गुण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले गुण विशेषण आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? विनाकारण. बघा या ठिकाणी हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? विनाकारण. बघा विनाकारण कारण नसताना. कारणच्या समोर बघा या ठिकाणी विना लागलेला आहे म्हणजे कोणत्या आला पाहिजे? बघा उपसर्ग घटित. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? खालीलपैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी. मळा, शाळा, फळा, कळा. अनेक वचनी कोणत्याला पाहिजे? मळा. बघा या ठिकाणी अनेक वचनी बघा या ठिकाणी असलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले? ज्याला आवर घालता येत नाही. बघा ज्याला आवर घालता येत नाही म्हणजे काय असतो? अनावर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अतिरेकी हा परिणामी नुकसानदायक ठरतो. या अर्थाची मन ओळखा. बघा योग्य उत्तर सांगा. काय उत्तर यायला पाहिजे? अतिरेकी हा परिणामी नुकसानदायक ठरतो म्हणजे अति तेथे माती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक संगर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी शब्द आहे संगर. या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा संगर म्हणजे काय असतो? बघा संगर म्हणजे काय असतो? संगर म्हणजे युद्ध, लढाई म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य विरुद्ध समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तू खूप हुशार आहे. बघा तू खूप हुशार आहे वाक्य कोणतं आहे? विधानार्थी. प्रश्नार्थक होणार नाही, उद्गारार्थी होणार नाही. बघा विधानार्थी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, करुण रूपी वाक्य कोणत्या वाक्याला म्हणतात? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, करुण रूपी वाक्य कोणत्या वाक्याला म्हणतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. होकारार्थी वाक्याला करुण रूपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगन्नाथ. बघा या ठिकाणी शब्द आहे जगन्नाथ. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? जगन्नाथ. तर विद्यार्थी मित्रांनो जगन्नाथ बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशवसूत. बघा कोणत्या आला पाहिजे? विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण काय म्हणतो? विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. कृष्णाजी केशव दामले केशवसूत.
राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा घुंगुरवाळा. बघा या ठिकाणी कादंबरी आहे. ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? घुंगुरवाळा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? घुंगुरवाळा बघा ही कादंबरी इंदिरा संत बघा यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बालिश बहु बायकामध्ये बडबडला कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बालिश बहु बायकामध्ये बडबडला अशा प्रकारचं वाक्य आहे. बघा हे अनुप्रास अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे. बघा ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? ळ हा वर्ण काय आहे? सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे. ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण या प्रकारचा तो वर्ण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय झालं? खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा. भरभर, मोठा की म्हणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा भरभर या ठिकाणी हा शब्द क्रियाविशेषण अव्यय या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बाळकराम. बघा बाळकराम म्हणजे कोण यायला पाहिजे? राम गणेश गडकरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत? सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? सप्तमी त इ आ. बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. सप्तमी. बघा मराठी राजभाषा दिन केव्हा असतो आपल्याकडे? मराठी भाषा गौरव दिन. बघा आपल्याकडे केव्हा असतो? मराठी भाषा गौरव दिन बघा आपल्याकडे 28 फेब्रुवारी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 आईवडिलांना पत्र लिहायचे असेल तर मायना खालीलपैकी काय वापरतात? बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आईवडिलांना पत्र लिहायचं असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मायना वापरतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तीर्थरूप. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय? स्मृती आणि स्मरण हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? स्मृती आणि स्मरण बघा हे शब्द आठवण या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? विनम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? विनम्र, गर्विष्ठ म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारलंय? दुसऱ्याच्या मनातील जाणणारा आपण त्यांना काय म्हणतो? मनकवडा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ स्पष्ट करा. या म्हणीचा योग्य अर्थ मग कोणता असेल? दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा घरासमोर, शाळेपर्यंत, रस्त्यावर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा या ठिकाणी हे शब्द कोणते असतील मग? शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विसंगत म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द ओळखायचा आहे. बघा 4 शब्द आहेत. गुलामगिरी, नवलाई, गुंडगिरी, लबाड. बघा या 4 शब्दापैकी विसंगत मग शब्द कोणता असेल? बघा या ठिकाणी लबाड या ठिकाणी शब्द विसंगत शब्द आहे. बघा गुलामगिरी, नवलाई, गुंडगिरी बघा हे 3 शब्द काय आहेत? भाववाचक नाम या प्रकारचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? पद्धत, पद्धतशीर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य. पद्धत या ठिकाणी योग्य या ठिकाणी विशेषण राहील. प्रश्न क्रमांक पुढचा ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण बघा ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते अशा क्रियापदांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा ज्या क्रियापदांना वाक्यामध्ये अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते आपण त्यांना काय म्हणतो? सकर्मक क्रियापद म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. का महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF आहे. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? तू नियमित खेळत जा. तू नियमित खेळत जा. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तू नियमित खेळत जा. बघा हे आज्ञार्थक म्हणजे तू खेळत जा हे कोणत्याला पाहिजे? आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सूर्योदय या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? सूर्योदय.
बघा सूर्योदय या शब्दामध्ये मग संधी कोणती आल्या पाहिजे? सूर्योदय बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा, मी रामूला घरी नेले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द मग कोणता असेल? रामूला. बघा रामूला सला नाते. बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर द्वितीय या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, वन भोजन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? वन भोजन, वनातील भोजन. बघा वन भोजन या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे? तत्पुरुष समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा या ठिकाणी काय आहे? कवी आणि त्यांची टोपण नावे आहेत यशवंत दिनकर पेंढारकर. बघा यांचं टोपण नाव यशवंत बघा बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज बरोबर आहे. प्रल्हाद केशव वात्रे, केशव कुमार बरोबर आहे. आत्माराव रावजी देशपांडे. बघा आत्माराव रावजी देशपांडे या कवीचं टोपण नाव काय होतं? अनिल, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. मुलगा मुलगी, कवी कवयित्री, हंस हंसी. बघा वरीलपैकी या ठिकाणी एकही चुकीची जोडी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. शेळी शेळ्या. शेळ्या बघा या ठिकाणी अनेक वचनी आहे. पाखरू पाखरे, म्हणजे अनेक वचनी आहे. गाणं गाणी, म्हणजे अनेक वचनी आहेत. मडके मडके मडकी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मडके बघा या ठिकाणी हा शब्द एकवचनी या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, ज्यावेळी विचारले दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडली जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? ज्यावेळी दोन वाक्य बघा उभयनवी अव्यय यांनी जोडली जातात कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा योग्य उत्तर घ्यायला पाहिजे अर्धविराम, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी विरुद्ध या ठिकाणी बघा विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखा. अतिरेकी विवेकी बघा बरोबर आहे. अतिवृष्टी अनावृष्टी बरोबर आहे. अनुकूल प्रतिकूल बरोबर आहे. अधोगती अवनती, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे, बघा आपण त्यांना काय म्हणतो? रात्रीच्या याचे योग्य उत्तर काय असेल? रात्रीच्या जेवणानंतर थोडे चालणे म्हणजे काय असतो? शतपावली. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. खायला काळ भुईला भार, निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला. बघा स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते हो म्हणणारा. बघा त्यांना आपण काय म्हणतो? स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते हो म्हणणारा. बघा याचं उत्तर काय असेल मग? नंदी बैल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मावस भाऊ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा मावस भाऊ? योग्य उत्तर काय असेल? मध्यमपद लोपी समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दिवाकर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. दिवाकर. बघा दिवाकर या शब्दाचा समान शब्द कोणता आला पाहिजे? दिवाकर म्हणजे काय असतो? सूर्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य चुकीचा अर्थ ओळखा. बोबडी वळणे म्हणजे काय असतो? अतिशय घाबरणे बरोबर आहे. पोटास चिमटा घेणे, उपाशी वा अर्धपोटी राहणे बरोबर आहे. नाक घासणे म्हणजे शरण जाणे बरोबर आहे. धूळ चारणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची या ठिकाणी अर्थ आहे. धूळ चारणे म्हणजे काय असतो? एखाद्याला पराभव करणे, हरवणे. प्रश्न क्रमांक पुढचा, मनाचे श्लोक बघा हे कोणाचे आहेत? मनाचे श्लोक संत रामदास महाराज, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. पुरोगामी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. पुरोगामी. पुरोगामी प्रतिगामी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. बघा कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे म्हणजे काय असतो? बिनबोभाट. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. काय विचारले? माशा मारणे. माशा मारणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. काहीही उद्योग न करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भाकरी अडकित्ता खलबत्ता. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. योग्य उत्तर काय पाहिजे? भाकरी अडकित्ता खलबत्ता. बघा हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. पुढील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम. विशेष नाम ओळखा विचारले. माणूस सामान्य नाम आहे.
प्राणी सामान्य नाम, गवत सामान्य नाम, सह्याद्री या ठिकाणी विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 8वा, मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता बघा, हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी अभ्यास केला होता. केला होता म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? हे जग दुःखानं भरलेलं आहे. अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. हे जग दुःखानं भरलेलं आहे, हे विधानार्थी वाक्य बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? महर्षी. महर्षी बघा, या शब्दामध्ये संधी कोणती असेल? स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, महाराणीचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती? महाराणीचा. चा, ची, चे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दिवाकर बघा, हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? दिवाकर. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, दिवाकर कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, शंकर काशीनाथ गर्गे याचं बघा दिवाकर हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, एखाद्या विशिष्ट शब्दाला बघा वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा, एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये विशिष्ट महत्त्व द्यायचं असेल तर एकेरी अवतरण चिन्ह या प्रकारचे या ठिकाणी चिन्ह वापरतात. समूहवाचक शब्द ओळखा. पोत्यांची काय असते? पोत्यांची थप्पी असते बघा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.